आज खरं सांगते तुम्हाला, फार मोठा विश्वासघात मला भारतीय जनता पार्टीने माझ्याबरोबर केला. अजूनही फार मोठा हा मलाच प्रश्न आहे. मी अजून त्या शॉकमधनं बाहेर पडले नाही, की नुसतं मला दादांनी स्वतः म्हणजे फक्त मी विषय काढला तर सांगितलं, की तुमची 100% उमेदवारी आहे. पार्टी काही तुम्हाला हे तिकीट देऊन तुमच्यावर उपकार करत नाहीये. त्याच कोर टीमला माहिती आहे, ज्यांनी माझं तिकीट रद्द केलं. बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये लोक नाराज झालेली आहेत. पत्नीला दिलं गेलं, ज्यांचा चेहरा प्रभागामध्ये आज लोकांना दिसणारे फोटोवर. निष्ठावंत कार्यकर्त्याला न्याय मिळत नाही. मी काम करत होते आणि मी काम करत राहणार. आणि की ताई, भाजपाने तुमचं तिकीट कट केलेलं आहे. तुम्ही अपक्ष म्हणून स्वतःची ताकद जाणून घ्यायची खरी संधी आहे. सीएम न्यूज इंडियाच्या निवडणुकीच्या पॉडकास्टमध्ये सर्वांचं स्वागत. उमेदवारी अर्ज अनेकांनी भरलेत, अनेकांनी अपक्ष देखील उमेदवारी अर्ज भरलेत. प्रभाग क्रमांक 26 ब मध्ये आरतीताई कोंढरे या भाजपमधून गेली कित्येक वर्ष काम करतायत. त्यांनी नगरसेवक म्हणून देखील पद भूषवलेलं आहे. अनेक कार्य त्यांच्या हातून होत आहे, परंतु यावेळेस त्यांना संधी डावलण्यात आली. त्यांनी यानंतर निर्णय घेतला अपक्ष उभं राहण्याचा. नक्की काय ही खळबळ माजलेली आहे, नक्की का पक्षाने त्यांना डावलले आणि आता आरतीताईंचं पाऊल काय असणार आहे हे आपण जाणून घेतोय. ताई, काय सांगाल, ह्या इलेक्शनच्या रणधुमाळीमध्ये आपण गेली कित्येक वर्षापासून काम करताय, भाजपमध्ये आपण होतात, नगरसेवक म्हणून आपण कार्य केलेलं आहे आणि आजचा जर तुमचा प्रवास बघितला, आज तुम्हाला संधी नाकारली, आज तुम्ही अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरताय, हे का असं झालंय आणि आपलं पुढचं पाऊल काय? नक्की काय म्हणजे मला अजूनही फार मोठा हा मलाच प्रश्न आहे. मी अजून त्या शॉकमधनं बाहेर पडले नाही, की नक्की काय असं घडलं, की मला हे तिकीट म्हणजे कॅन्सल करण्यात आलं माझ्यासाठी. पक्षातली अशी कुठलीही गोष्ट माझ्या हातून राहिल्या गेली असं मला वाटत नाही. पण तरी उमेदवारी का नाकारली गेली हा सगळ्यात मोठं प्रश्नचिन्ह आजही मी त्यातनं बाहेर पडलेली नाही. मला आजही प्रश्न आहे, की असं का झालं ते. मी जेव्हा आपण उमेदवारी मागतो त्यावेळेस मी सगळ्या पक्षश्रेष्ठींना भेटले. आपले आदरणीय मुरलीधरजी मोहोळ असतील, खासदार अण्णा असतील, आपले चंद्रकांत दादा असतील. मी 1.5-2 महिन्यापूर्वी भेटले असता मला दादांनी स्वतः म्हणजे फक्त मी विषय काढला तर सांगितलं, की तुमची 100% उमेदवारी आहे. कसल्याही प्रकारची भीती तुम्हाला नाही. तुम्ही सर्व्हेमध्ये बसता. तुमची कॅलिबर तुमच्यामध्ये आहे म्हणून तुम्हाला पक्ष उमेदवारी देतोय. मी त्यांना नमस्कार केला तर त्यांनी मला इतकंही म्हटलं, की तुम्ही कशासाठी आणि पार्टी तुम्हाला का देणार नाही. पार्टी काही तुम्हाला हे तिकीट देऊन तुमच्यावर उपकार करत नाहीये. तर पार्टी तुमचं कॅलिबर आणि तुमची क्वालिटी असल्या कारणाने पार्टी तुम्हाला ही संधी देणार आहे. इतकं चांगलं त्यांचं स्टेटमेंट असताना मला वाटलंच नव्हतं, की आपल्याला ही उमेदवारी नाकारली जाईल. नेमकं नंतर काय राजकारण घडलं, काय घडामोडी घडल्या हे म्हणजे त्याच कोर टीमला माहिती आहे, ज्यांनी माझं तिकीट रद्द केलं. आत्ताची जी परिस्थिती बघितली तर निष्ठावंत कार्यकर्त्याला न्याय मिळतोय का? अजिबात नाही. म्हणजे मी तर म्हणेल, की ही पहिली निवडणूक असेल